येणारी येतात, जाणारी जातात. कुणाच्या येण्यानं आपल्या आयुष्यावर काय परिणाम नाही झाला पाहिजे. शुभ सकाळ सगळ्यांना. बघा, माझं चालू आहे आता भाजी बनवायला लागले. कशाची? फ्लॉवरची. आणि भाजी बनवता बनवता एक व्हिडिओ बनवूया म्हटलं, कारण व्हिडिओ बनवायला वेळच मिळत नाही. तर कसं होतं माहिती आहे काय काय वेळेस आपण आहे का नाही, दुसऱ्याचा खूप जास्त विचार करतो. इतका विचार करतो, त्या व्यक्ती नसेल, बोलत नसेल तर आपल्या मनाला इतकं ते लागतं. तर होतं काय की त्या व्यक्तीच्यात आपण इतके गुंतलेलो असतो की त्या व्यक्तीशिवाय आपलं पाणी हलत नाही. आपण त्या व्यक्तीशिवाय स्वतःला कुठंतरी कमी समजतो. ती व्यक्ती आपल्या आयुष्यात नसेल तर आपण जगू शकत नाही असं समजतो. इतकं जास्त त्या व्यक्तीची सवय झालेली असते. आणि अचानकपणे सॉरी, ती व्यक्ती जर बोलायची बंद झाली तर आपल्यावर जणू काय दुःखाचं पहाड कोसळतं. आपण खूप जास्त विचार करतो, म्हणजे आयुष्य संपल्यासारखं आपल्याला वाटतं. मग अशा वेळी काय सुचत नाही आपल्याला. कधी कधी आत्महत्येचे विचार सुद्धा येतात मनात. तर मला काय म्हणायचं आहे, एखाद्या व्यक्तीसाठी आपण आपला जीव का गमवायचा? आणि ती व्यक्ती, एक विचार करा पहिल्यांदा, ती व्यक्ती त्याला एक आहे का? आणि असती तर तिनं तुम्हाला असं अर्धवट सोडलं असतं का? जर इतकी महत्वाची तुमच्यासाठी ती व्यक्ती आहे तर त्या समोरच्या व्यक्तीला पण तुम्ही महत्वाचं पाहिजे ना. पण आजकाल असं अजिबात होत नाही. लोकांना गरजेपुरतं, आपली गरज संपली की लोक आपल्याला, जसं ते असं माशी बाजूला काढून टाकतो का नाही आपण कशात तर पडलेली, तसं आपल्याला त्यांच्या आयुष्यातनं काढून टाकतात. त्यावेळी त्रास फक्त आपल्याला होतो, कारण आपण गुंतलेला असतो. त्या व्यक्तीला त्याचा काही परिणाम होत नाही. तुम्ही जोपर्यंत तिच्याशी चांगलं चांगलं बोलत असता, त्या व्यक्तीला तुम्ही कधी नकार देत नाही कोणत्याच गोष्टीला, तोपर्यंत, म्हणजे गरज होती म्हणून ती व्यक्ती तुमच्या बरोबर होती हे आपल्या लक्षात येत नाही. हे लक्षात येईपर्यंत खूप वेळ झालेला असतो. आणि ती व्यक्ती सोडून जाऊ नये म्हणून आपण त्यांच्या मनासारखं नेहमी वागत असतो. कोणती पण गोष्ट असू दे, साध्या साध्या गोष्टीत सुद्धा ती आपण त्यांचंच ऐकणार, तिच्याशिवाय कुणाचं ऐकणारच नाही. चुकीचं असू दे, बरोबर असू दे, ऐकणारच नाही. असं होतं. मग आपण डिप्रेशन मध्ये जातो. तर मला काय म्हणायचं आहे, तुम्ही असं कोणाच्या मध्ये गुंतू नका. एक लक्षात ठेवा, माणसं गरज संपली की, आपली गरज संपली की आपल्याला सोडून देणार आहेत हे मनाशी ठरवून ठेवा. एकटं जगायची सवय लावून घ्या. जरी तुमच्या आयुष्यात आता कुणीतरी आहे, पण ते नसताना पण कसं जगायचं ह्याची सवय करा. कुणी नसताना अगदी व्यवस्थितपणे मी कशी जगू शकेन ह्याचा विचार करा. आपल्या आयुष्यात कुणाची काही गरज नसते. एकटं जगायला शिकलात ना तर आयुष्य खूप छान वाटेल. स्वतःवरती प्रेम करा. स्वतःवरती प्रेम केल्यानंतर स्वतःला तुम्हाला छान वाटेल. दुसऱ्यावरती प्रेम केला तर तुम्हाला धोका मिळेल. दुसरी कुणी असू दे, ती मैत्री असू दे, नातेवाईक असू दे, तुमच्या जवळची बहीण असू दे, तरी सुद्धा लोक बदलतात. हे कलियुग आहे. जमाना पहिल्यासारखा राहिला नाही. तुम्ही एकीकडंच फक्त नातं टिकवण्याचा प्रयत्न करणार. त्या व्यक्तीला नातं टिकवायचं नसेल, तुमची गरज संपलेली असेल, तर ती व्यक्ती तुमचं कोणत्याही किमतीत तुमच्या बरोबर राहणार नाही. अशा वेळी तुम्हाला खूप जास्त म्हणजे त्रास होणार. हा होणारा त्रास टाळण्यासाठी एकटं राहा, मस्त राहा. जगायला काय लागतं हो? स्वतः आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. तुमचा आनंद कशात आहे? तुम्हाला काय आवडतं? वाचन करायला आवडत असेल तर वाचन करा.
तुम्हाला जर फिरायला आवडत असेल तर फिरायचं, एकटं फिरायचं, काय प्रॉब्लेम नसतोय. आणि हे जग फक्त नावं ठेवायलाच आहे. तुम्ही काही केलं तरी नावं ठेवणारच आहेत. त्यांच्या मनासारखं केलं तरी कुठं चांगलं बोलतात ते. वागून बघा त्यांच्या मनासारखं. जर चांगले बोलले तर म्हणणार नाही, बोलणार नाही तुम्हाला ते चांगलं म्हणणार नाहीत की हा बाबा ही चांगली आहे. त्यांच्या अपेक्षा वाढत जातात. जर तुम्ही त्यांची एक गोष्ट ऐकली परत ते दुसरी गोष्ट तुमच्या लादणार. प्रत्येक गोष्टीत तुमच्या बंधन. हे तुला चांगलं दिसत नाही, काय माहिती कशाला करत्या का. अरे व्हिडिओ करणं हा काय वाईट नाही, पण आजकाल जी बाई सोशल मीडियावर आहे तिचे घरचे, जवळचे नातेवाईक ह्या गोष्टीला विरोध करताना दिसतात. खरं आहे, मला पण विरोध होतोय, पण मी ते ऐकत नाही. कारण मी माझ्या स्वतःवर प्रेम करायला शिकले. मी एकटी राहायला शिकले. 5-6 वर्षात करोनानंतर मला एकटं कसं जगायचं हे माहीत झालंय. कोणी नसलं तरी मी एकटी राहू शकते. एका खोलीत मी बंद करून स्वतःला घेऊ शकते. कुणी नसताना राहू शकते. माणूस हा समाजशील प्राणी आहे, त्यामुळं तो एकटा राहू शकत नाही. पण मनाची तयारी करा आणि प्रयत्न करा, जमेल तुम्हाला. जी गोष्ट आपल्याला जमत नाही ते मनाला सांगा, मी स्ट्रॉंग आहे, होणार. आणि वेळ हे सगळ्यात महत्त्वाचं औषध आहे याच्यावरती. जर तुमच्यावरती वेळ आली तर तुम्हाला पर्याय नसतो, त्यामुळं ह्या गोष्टी होऊन जातात. शिकतो आपण. जर एखाद्यावर एकटं राहण्याची वेळ आली तर राहतेच माणूस. काय करणार आहे? आत्महत्या करणार आहे? सोपं आहे ते? अजिबात नाही. आत्महत्या करायला जाऊन जर आदू झालं तर त्याच्यातनं पुढं कोण तुम्हाला हे करणार आहे, सांभाळणार आहे? तर मी स्वतः एक हँडिकॅप आहे. मला दुसऱ्यांवरती अवलंबून कधी कधी राहायला लागतंय, पण मी माझं स्वतःचं करायचा प्रयत्न करते. छोट्या खोलीत राहायचं, स्वतः सगळं जवळजवळ सामान ठेवायचं. पोटापुरतं तर आपल्याला करायला लागणारच आहे, कोण आणून हातात नाही देणार. ऑपरेशन झाल्यानंतर, ऑपरेशनमधनं घरी आल्यानंतर सगळं स्वतःला करायला लागलं तर लोकांना त्रास होतोय ह्या गोष्टीचा. कारण ते अपेक्षा ठेवतात की कुणीतरी आपलं करावं, अशी अपेक्षा असते. पण मी कधी कुणावर अपेक्षा ठेवली नाही, त्यामुळे मला अजिबात त्रास होत नाही. भूक लागली, गॅस जवळ असतोय, उठायचं. चालायला येत नसेल, 2 पावलावरती उठून बसत बसत जायचं. हे पण जमायला पाहिजे माणसाला. तिथपर्यंत जायचं, गॅस पेटवायचा, जे काय करायचं ते करून खायचं. बाथरूम, आता छोट्या छोट्या रूम असतात त्या भाड्याच्या, त्याच्यात आतमध्ये बाथरूम असते, जास्त लांब जायची गरज नसते. अशीच रूम सिलेक्ट करायची आपल्या सोयीनुसार. तर केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. उगाच कुणावर डिपेंड राहून त्रास करून घेण्यापेक्षा हे जीवन आनंदी कसं जगायचं हे शिकायचं. तर असं एकटी राहिल्यानंतर मला व्हिडिओ बनवायचं नाद लागला. म्हणजे काहीतरी माणूस करणार ना, काहीतरी छंद जोपासणार ना. मग मी व्हिडिओ बनवत राहिले, माझ्याकडं मोबाईल होता, मी काहीतरी शिकत राहिले त्याच्यातनं, व्हिडिओ कसे बनवायचे. आणि ह्या गोष्टीला मला जसं लोकांना समजायला लागलं त्या गोष्टीला ते लोक विरोध करायला लागलेत. विरोध करायला लागल्यानंतर मला राग काय लागला, माझे व्हिडिओ काय वाईट आहे. मी काहीतरी म्हणजे सांगायचा प्रयत्न करते, माझं मन मोकळं करायचा प्रयत्न करते. माझ्या आजूबाजूला कोणी लोक नसतात. कुठल्या बायकांच्यात बोलत बसायचं म्हटलं तर ते भांडणं लागायचं काम असते. त्या बायका हितनं उठणार, त्यांना जाऊन सांगणार ती अशी म्हणत होती, ती तशी म्हणत. त्यापेक्षा मी माझा वेळ चांगल्या कामासाठी काहीतरी हे, आणि ह्याच्यातनं जरी नाही कमवलं
मी आता फालतू बसलेले असते, रील बघत असते, पिक्चर बघत असते, त्यापेक्षा काहीतरी शिकले ना. व्हिडिओ कसे बनवायचे, एडिटिंग कसं करायचं, काहीतरी शिकत राहिले ना. काय वाईट शिकले? काहीच नाही आहे. या ओरिजिनल लुकमध्ये मी व्हिडिओ बनवते. माझ्या कपड्यांचा मी पुरेपूर लक्ष देते की माझे कपडे, समोर जर माझा भाऊ व्हिडिओ बघत असेल तर त्याला अभिमानानं सांगता यायला पाहिजे की ही माझी बहीण आहे. असेच व्हिडिओ बनवते मी. आणि महिलांनी ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवली पाहिजे. होतं काय की ज्यावेळी घरातले बघतात त्यावेळी त्यांना मान खाली घालायला लागू नये. एवढंच आपण लक्ष ठेवलं ना, कोणतंही काम वाईट नाही. आयुष्य खूप छान आहे आणि खूप छान जगा. माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओ बनवण्यासाठी मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ.